मधु चव्हाण जे ज्या सगळ्या गोष्टी बोलत आहेत त्या संघाची जी आयडियोलॉजी आहे तिचं जे संपूर्ण पाया आहे तो पाया नेमका विषमतावादी तत्वज्ञानावर आधारलेला आहे. त्यामुळे त्यांनी समतेच्या गोष्टी बोलणं हे जरा मला विनोदी वाटते. आणि बाळासाहेब जे काय म्हणतात की ज्या पद्धतीची घटना आणि घटनेच्या बद्दलचं त्यांचं सगळं काम होतं किंवा त्यांची जी मतं होती ती खरोखर बाबासाहेबांच्या विरोधामध्ये होती आणि त्यांना वाटत होतं की घटना अशी नको आहे, समतेवर आधारित नको आहे. हे सगळं असताना आज समतेच्या बाजूनं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं पुळका येणं आणि हे जे सगळं आहे आणि आतून दलितांवर हल्ले करण्याच्या फुसा लावणं म्हणजे चेहरा वेगळा आणि हात वेगळं. तर मला वाटतं मधु चव्हाणांनी सुद्धा याचा जरा नीटपणे विचार करावा आणि बाळासाहेब जी भूमिका मांडतायत त्या बाळासाहेबांची भूमिका नीट त्यांनी समजून घ्यावी. बरं, आपण मधुजींकडे यासाठी जाणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर थेट पुन्हा एकदा जाऊयात मधुजींकडे. मधुजी बोला. असं आहे की प्रकाशजींना पहिल्यांदा निखिलाजी आपण सांगा की तुम्ही मोठे नेते आहात, तुम्ही गल्लीतले छोटे नेते नाहीत. भांडण्याच्या स्वरूपात चर्चा करता येत नाही. मुद्दा मांडा ना तुम्ही, काय असेल तो खरा असेल तर व्ह्युअर्स असतील तुमच्या टीव्ही 9च्या माध्यमातून, जनता ती न्याय घेईल. मुळामध्ये असं आहे की उन्हामध्ये गुजरातमध्ये जी घटना घडली ती जितका तिचा तिरस्कार करावा, द्वेष करावा, तिचा त्या ठिकाणी निषेध करावा इतकी कमी आहे. ती वारंवार माध्यमांनी, माफ करा मी स्पष्ट बोलतो, दाखवून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नये. जसं आता वाघमारेची कुठला एक मंत्री त्या ठिकाणी दलितांना कुत्रा म्हणाला असं म्हणालच नाही. प्रत्येक चर्चेमध्ये वाघमारे तेच उदाहरण आणतात. काहीतरी नवीन सांगा ना. आणि दुसऱ्याचे मुद्दे ऐका. ही भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आल्यानंतर जे डावे आणि तथाकथित लोक, आंबेडकरजी आपल्याला फार मोठा महान वारसा आहे, मी त्याबद्दल तुमचा आदर करतो. बाबासाहेब परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातल्या 2 घटना, काळ्या रव्याच्या मंदिराचा प्रवेश आणि त्या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह. त्यांनी त्या तळ्यामध्ये घाण टाका असं नाही सांगितलं, मला हे पाणी पिण्याचा अधिकार आहे सांगितलं. रामाच्या मंदिरावर दगड मारा विरोध कधी केला सांगितलं नाही. माणूस पडून मला प्रवेश, पॉझिटिव्ह विचार दिले. तुमचे सगळे विचार प्रकाशजी हे द्वेषावर आणि निगेटिव्ह विचार आहेत. जर आपल्याला कुठे जातीयवाद चालला असेल तर सगळ्यांनी मिळून ज्या जातीयवादामुळे देशाचं नुकसान झालं ते आपण चिरडून टाकलं पाहिजे. राजकारणासाठी डोंट बी अ पॉलिटिशियन, बी अ स्टेट्समन. राजकारण तुमचं येईल जाईल हो. सत्तेवर आज आम्ही आहोत, उद्या तुम्ही याल. डाव्यांचं काय घेऊन बसलात? सीताराम येचुरी ना स्वतःची चूल आणि तवा नाहीये. जिथे चूल पेटेल, जिथे तवा असेल तिथे भाकरी थापायची त्यांना सवय झाली डाव्यांना. मधुजी या सगळ्या तुमच्या आरोपांना उत्तर देत आहेत. आधी प्रकाश आंबेडकरांचं उत्तर आपण घेऊया. सांगा 10 उदाहरणं. मधुजी थोडंसं थांबवते. आंबेडकरजी बोला, नंतर मला राजू वाघमारेंकडे जायचंय. मी उत्तर देत नाहीये, फक्त त्यांना आठवण करून एक मिनिट. 10 उदाहरणं द्या की आरएसएस मुळे अत्याचार झालेत याची 10 उदाहरणं द्या ना. मधु चव्हाण बोलू आता मी. हो बोला साहेब. एक असं आहे की बाबासाहेबांनी चौदार तळ्यावरती माणुसकीचा अधिकार बजावण्यासाठी गेले. पण तुम्हाला एक सांगा की तुम्ही त्यावेळेस स्थापन झाला होतात, आरएसएस स्थापन झालं होतं आणि तो अधिकार बजावल्यानंतर महाडमधल्या सनातन्यांनी त्याच्यामध्ये शेण टाकला. सनातन्यांनी त्या महाडच्या तळ्यामध्ये शेण घातलं. त्याचा तुम्ही कधी निषेध केलात का? केला असेल तर माझ्या वाचण्यात आलं नसेल ते मला तुम्ही वाचण्यामध्ये आणून द्या. त्याच्यामध्ये अहो ते मूर्ख होते लोक, शेण घालणारे सनातनी लोक होते. आरएसएस नव्हतं ना, ते आरएसएस नव्हते ना. शेण घालायला आरएसएस ते सांगितलं नाही ना. मी आरएसएस म्हटलेलं नाही, मी सनातनी हा शब्द वापरला. पण मी तुम्हाला असताना विचारतोय की आरएसएस म्हणून असताना तुम्ही निषेध केलात का? त्याचा तुमच्या हातामध्ये निषेध करण्याचा होता, तो तुम्ही निषेध केला असेल तर मी असताना समजू की तुम्ही तुमचं मन फार साफ आहे. पण ज्या निषेध केला नाही त्या तुमचं मन साफ नाही हे आपण असताना लक्षात घ्या. पण दुसरं माझं म्हणणं असं आहे की काळाराम मंदिराच्या याच्यामध्ये स्थापना होऊन तुमची असणारी 10 वर्ष झाली होती.
आणि तो लढा 5 वर्ष चालला. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण कधीतरी असणारं एक स्टेटमेंट घातलं का, काढलं का त्याच्यामध्ये की काळाराम मंदिराच्या पुजाऱ्यांनी आता आग्रह सोडावा आणि यांना असणारं मंदिर प्रवेश द्यावं. माझं म्हणणं ठीक आहे, तो 35 सालचा कालावधी. मी आता असताना आपल्याला म्हणणार आहे, केरळामधलं सबरी मंदिर जे आहे, सबरीमळी मंदिर जे आहे, त्याचा वाद आता सुप्रीम कोर्टामध्ये चाललाय. त्याच्यामध्ये महिलाही अधिकार मागतात आहेत आणि एससी मागतात की आम्हाला त्या मंदिराचं दर्शन झालं पाहिजे. आता आपण 60-70 वर्षाचे आहोत. आता RSS म्हणून आपण पुढाकार घेणार आहात का की महिलांना आणि शेड्यूल कास्टला त्या सबरीमळी मंदिरामध्ये प्रवेश द्यायचा? आपण ज्या दिवशी तारीख सांगा, मी स्वतःहून सांगतो की मी तिथे हजर असेल. मी मानतो की न मानतो हा वेगळा आहे, पण RSS केलेला हा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नासाठी मी तिथे हजर असेल हे मी आपल्याला सांगतो. आपण तारीख सांगा, RSSनी तारीख सांगावी, मी येतो ना तिथे. मधुजी, मी तुमच्याकडे येते. जी बोला. प्रत्येक गोष्टीत तुम्ही RSS ची प्रतिक्रिया घेताय. ज्या कम्युनिस्टांबरोबर तुम्ही घरोबा केलेला आहे त्यांना विचारा. शबरी मंदिराच्या वेळेला पूजनीय मोहन भागवतांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आणि राम मंदिराचा शिलान्यास एका दलित बांधवाच्या हस्ते झालेला आहे. संघ हे जात पात कधी मानत नाही. त्याच्यामुळे हिंदू समाजाचं नुकसान झालेलं आहे. ते आम्हाला चांगलं माहिती आहे, जातीपातीमुळे झालंय नुकसान. मधुजी, मी येते तुमच्याकडे. कसं आहे की आता तारीख सांगा की आपण कधी प्रवेश देताय, आम्ही तिथे यायला तयार आहोत. RSS सगळ्या हिंदूंचं संघटन म्हणते, ह्या महिला सुद्धा हिंदू आहेत, शेड्यूल कास्ट सुद्धा हिंदू आहेत, तेव्हा त्यांचा अधिकार तुम्ही असताना बजावण्यासाठी हे करा. मधु चव्हाण, एवढीच आमची विनंती आहे आपल्याला.